सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तुझा रंग जरी सावळा असेल तरी सुद्धा तो मला पावसाच्या नभासारखा, ढगासारखा दिसून येतो, मेघासारखा दिसून येतो. या ठिकाणी परी असा शब्द लागण्यात आलेला आहे. ज्या काव्यपंक्तीमध्ये परी शब्द असेल, सारखा असेल, जसा असेल, जेवी असेल, सम असेल, सदृश्य असेल, गत असेल किंवा परी किंवा समान असेल तर त्या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार होतो? या ठिकाणी बघा, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. परी हा शब्द ज्याला लागून आलेला असेल त्याला म्हणायचं उपमान आणि त्याची तुलना ज्याच्या सोबत करण्यात आलेली आहे रंगासोबत, रंग हे झालं उपमेय. काय झालं? उपमेय. आता आन्सर बघूया आपण. आता त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की रंग म्हणजे वर्ण आणि नभ म्हणजे ढग, या दोघांमध्ये इक्वेलिटी आहे, समानता आहे. समानता जर असेल तर त्या ठिकाणी आपण परी म्हणजे उपमा असं म्हणणार आहोत. येस. आता आन्सर काय येणार आहे? उपमा. यासारखे अन्य सुद्धा प्रश्न आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. सारखे हा शब्द आलेला आहे. आबाडागत माय तुझी आमावरी राहू दे. गत हा शब्द आलेला आहे. म्हणून या दोन्ही काव्यपंक्तीमध्ये एकच अलंकार आहे, तो म्हणजेच उपमा. दॅट्स इट, कम्प्लीट.